महत्वाची बातमी, सुनेत्रा पवार किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असं काँग्रेसनं म्हटलंय। गुंगी गुडिया शब्दावर काँग्रेस ठाम असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं असं थेट आव्हान सपकाळांनी दिलंय। तर गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक झाले असून माफी मागा असं म्हणत राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। सुनेत्रा पवारांबद्दल काँग्रेसनं गुंगी गुडिया असं ट्विट केलं। त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू झालाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या कार्यालयात घुसले। काँग्रेसच्या कार्यालयात जात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतल्याशिवाय काँग्रेसच्या कार्यालयातून जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली। काँग्रेस पक्षाच्या एक्स पोस्ट वरून गुंगी म्हणून हिंडवण्यात आलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माफी मागावं हे आमचं म्हणणं आहे। त्यांनी त्याबद्दलची माफी मागावी। जर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली, आमचं भांडण काँग्रेसशी नाही। ज्यांनी कुणी ट्विट केले, ज्यांनी कुणी पोस्ट केली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी करतोय। हर्षवर्धन सपकाळ साहेब आपला महाराष्ट्र प्रदेशचे प्रांत अध्यक्ष आहेत, त्यांनी याबद्दलची दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे। बीडमधल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, पण प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धनंजय मुंडेंनी थांबवलं। बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल धनंजय मुंडेंनी पत्रकाराला प्रश्नच विचारू दिला नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे सुरेश आभार। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे सुरेश आभार। यावेळी सुनेत्रा पवारही काहीच बोलल्या नाही। त्यावर काँग्रेसनं सुनेत्रा पवार किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असं ट्विट केलं। काँग्रेसच्या या ट्विटवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला, पण काँग्रेस गुंगी गुडिया या शब्दावर ठाम असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। अशांचा तीव्र शब्दात धिक्कार करण्याची आवश्यकता आहे। कारण त्या काळामध्ये इंदिरा गांधींना सुद्धा गुंगी गुडिया असं म्हटलं होतं आणि त्यांनी पुढे काय करून दाखवलं ते आपल्याला माहिती आहे। या गोष्टीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही। पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रा पुढे आलेलं आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। ज्या उपमुख्यमंत्री आहे एक शब्द देखील बोलत नाहीये। टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं, आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ घातो स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं। आदरणीय सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्यावर जी टीका केली, ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं, ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं। गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही। इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं। नाही, त्याला तुम्ही न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता। फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे। दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे, तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही। काँग्रेसच्या ट्विट विरोधात राष्ट्रवादीनं राज्यभरात आंदोलन केलं।
बारामतीच्या भिगवण चौकात काँग्रेस नेत्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. मुंबईच्या कांदिवलीमध्येही काँग्रेस विरोधी आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं एक